नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मकर संक्रांत 2026. मकर संक्रांत हा सौभाग्यवतींचा सर्वात आवडता सण आहे. मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांना नटायला आवरायला खूप आवडतं आणि म्हणूनच हा सण प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला अतिशय प्रिय आहे. मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांनी असे कोणते 5 शुभ रंग आहेत की या 5 शुभ रंगाच्या साड्या नेसाव्यात, त्याचप्रमाणे कोणत्या रंगाची साडी घालायची नाही, त्याचप्रमाणे कोणते शुभ रंग जे आहेत की ते शुभ रंगाच्या बांगड्या त्यांनी घालाव्यात, कोणत्या रंगाची बांगडी चुकूनही घालायची नाही किंवा कोणत्या पद्धतीच्या बांगड्या महिलांनी घालू नयेत, याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मकर संक्रांती 2026मध्ये 14 जानेवारी वार बुधवार आलेला आहे. या दिवशी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. तर हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला आहे. तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो. याचा परिणाम सर्व 12 राशींवरती होत असतो. त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष महत्त्व देखील अधिक आहे. त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो. वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने पार पडतो. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे. तर या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते. तर या दिवशी सुवासिन महिला सुगड आणून त्याची पूजा करतात. तर बघा, या दिवशी सुवासिन महिला छान नटतात, सुंदर अशी नवीन साडी घालतात. परंतु बहुतेकांना हा प्रश्न पडतो की या संक्रांतीच्या दिवशी नेमकी कोणत्या रंगाची साडी घालायची नाही आणि कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, कोणता रंग अशुभ आहे आणि कोणता रंग शुभ आहे, कोणत्या रंगाच्या चुकूनही बांगड्या घालायच्या नाहीत. तर बघा, आज आपण तेच बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक रंग हा त्याच्या शुभतेचे प्रतीक दर्शवित असतो. काही रंगांमध्ये सकारात्मक ऊर्जा ही अधिक प्रमाणात जास्त असते, तर काही रंगांमध्ये नकारात्मक ऊर्जा असतात. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक विशिष्ट तिथीला जसं महत्त्व आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक रंगाला देखील विशिष्ट महत्त्व दिलं आहे. तर यामध्ये सर्वात प्रथम रंग आहे तो म्हणजे लाल. लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आत्मविश्वास आणि चिकाटी लाल रंग देत असतो. तर लाल रंग तुमच्यासमोर आलेली सगळी संकटं विसरून तुम्हाला पुढे जाण्याचा संदेश देत असतो. ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासपूर्वक प्रवास करण्यासाठी प्रवर्तक करत असतो. त्याचप्रमाणे लग्नाच्या वेळी देखील नववधू लाल रंगाची साडी किंवा शालू परिधान करत असते. तर त्याचप्रमाणे लाल रंगाची साडी देवीला देखील, दुर्गा मातेला देखील अतिशय प्रिय आहे. तर लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय असल्यामुळे लाल रंग हा शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे सौभाग्यवती जे कुंकू कपाळाला लावते ते देखील लाल रंगाचे असते, म्हणूनच लाल रंग हा शुभ मानला जातो. तुम्ही लाल रंगाची साडी या संक्रांतीच्या दिवशी अवश्य नेसू शकतात. यानंतर पुढचा रंग हिरवा. हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे. हिरवा रंग हा हरियाली दर्शवितो. श्रावण महिन्यामध्ये जसं सर्वांकडे पावसाने हरियाली येत असते, त्याच पद्धतीने हिरवा रंग हा हरियालीचा, शांततेचं प्रतीक मानले जातं. हिरवा रंग आयुष्यामध्ये संतुलन राखण्यास मदत करतो. तर हा रंग निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. तर हिरव्या रंगामुळे तणावाच्या प्रसंगीसुद्धा मन शांत राहण्यासाठी मदत होत असते. तर हिरवा रंग अनेकांच्या मनात क्रिएटिव्ह कल्पना आणि विचार येण्यास मदत करतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी हिरव्या रंगाचा शालू किंवा हिरव्या रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकतात. त्याचप्रमाणे यानंतर जो आहे तो रंग आहे पिवळा. पिवळा रंग नैराश्य दूर करण्यास मदत करतो. कोणतीही गोष्ट करताना मन हे नक्की जमेल का, अशी शंका बऱ्याच जणांना येते. ही शंका पिवळा रंग दूर करतो. तुमच्या घरात कुठेही पिवळ्या रंगाची छटा असेल तर त्याच्यामुळे तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होत असते. अभ्यास करताना किंवा कोणतीही कामं करताना एकाग्रतेसाठी पिवळा रंग हा मदत करतो. त्यामुळे सकारात्मकता आणि एकाग्रता येण्यास पिवळ्या रंगाचा समावेश तुमच्या घरात किंवा कोणत्याही खोलीत असेल तर ते उत्तमच असतं. त्याचप्रमाणे लग्नाच्या वेळी
नवरीला देखील हळदीच्या वेळेस पिवळ्या रंगाची साडी जी आहे ती घातली जाते. त्याप्रमाणे आपण जे हळदी कुंकू लावतो त्यामध्ये हळद ही देखील पिवळ्या रंगाची असते आणि पिवळा रंग हा शुभतेचं प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणूनच आपण संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचा शालू किंवा पिवळ्या रंगाची साडी देखील आपण परिधान करू शकतो. परंतु यावेळेला पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली असल्यामुळे आपल्याला पिवळा कलर हा परिधान करता येणार नाही. यानंतर पुढचा रंग तो म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रत्येक महिलेला आवडत असतो. साध्या फिकट गुलाबी रंग अनेकांचं लक्ष वेधून घेणारा, अनेकांचे लक्ष वेधून घेतोय. गुलाबी रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. एकमेकांवरती निस्सीम प्रेम करणं, एकमेकांची काळजी घेणं या गोष्टी शिकवतो. तर गुलाबी रंगामुळे तुमचे स्नायू देखील मोकळे व्हायला मदत होत असते. तसेच तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल तर ते कमी करण्याचं काम हा रंग करत असतो आणि म्हणूनच तुम्ही संक्रांतीला या गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकतात. त्याचप्रमाणे यानंतर तुम्ही नारंगी, चिंतामणी, आकाशी, पर्पल कलर अशा भगवा, केशरी या रंगाच्या देखील साड्या तुम्ही नेसू शकतात. हे जे गडद रंग असतात ते उष्णता शोषून घेण्याचे काम करत असतात आणि आपल्याला उबदार ठेवण्याचं काम करतात. तर संक्रांत ही थंडीच्या दिवसामध्ये येते आणि यावेळेस खूप अशी थंडी असते, त्यामुळे असे उष्णता शोषून घेणारे रंग आपण या दिवशी घातले पाहिजेत. त्याप्रमाणे काळा रंग हे देखील आपल्या शरीराला उबदार ठेवण्याचं काम करत असतो आणि संक्रांतीला खास करून काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात. तर आपण इतर सणांना काळ्या रंगाचे कपडे घालत नाही, परंतु संक्रांत हा असा एकमेव सण आहे की ज्या हिंदू धर्मात संक्रांत सणाला काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात. काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो आणि रंगामुळेच आपल्याला थंडीही जाणवत नाही. तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील आवर्जून घालू शकता. आता संक्रांतीला असा कोणता रंग आहे की त्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घालायची नाही? तर बघा, प्रत्येक वर्षी संक्रांत येत असते आणि प्रत्येक वर्षी संक्रांती देवीनं कोणत्या ना कोणत्या रंगाची साडी परिधान केलेलीच असते. तर ह्या वर्षी ज्या वर्षी संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी परिधान केली आहे त्या वर्षी आपल्याला त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी परिधान करायची नसते. तर हा नियम फक्त त्या वर्षासाठीच लागू पडत असतो आणि म्हणूनच 2026मध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. त्यामुळे आपल्याला 2026मध्ये पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत. तर लहान मुलं असू द्या, पुरुष असू द्या, किंवा या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढे आपण हा नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेवटी ज्याच्या त्याच्या मानण्याचा न मानण्याचा हा प्रश्न आहे. 2026मध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपण यावर्षी पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. तर इतर रंगाच्या साड्या आपण या वर्षी घालू शकतो किंवा इतर रंगाचे कपडे आपण परिधान करू शकतो. त्याचप्रमाणे शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे आपण शुभ दिवशी घालत नाही, त्यामुळे आपण संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग आणि पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही. तर त्याचप्रमाणे आपण संक्रांतीच्या दिवशी आपल्या हातामध्ये नवीन चुडा भरत असतो, नववधू नवीन बांगड्या घालत असते आणि संक्रांतीला प्रत्येकाने नवीन बांगड्या घालताना आपल्याला चुकूनही त्या प्लास्टिकच्या, मेटलच्या या पद्धतीच्या बांगड्या घालायच्या नाहीत. तुम्ही 2 बांगड्या घातल्या तरी पण चालेल, परंतु त्या आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. या संक्रांतीच्या दिवशी काचेच्या बांगड्या घालण्याला सौभाग्य व स्त्रीला अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच आपण हिरव्या रंगाच्या, लाल रंगाच्या ह्या बांगड्या काचेच्या परिधान करू शकतो. तर यावर्षी पिवळा रंग असल्यामुळे आपण पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत. बांगड्या घालताना नेहमी एका हातात जर का तुम्ही 6 बांगड्या घालत असाल तर दुसऱ्या हातात 7 बांगड्या घालायच्या आहेत. म्हणजे दुसऱ्या हातात आपल्याला एक वाढीव बांगडी घालायची असते. 12 म्हणून 12 बांगड्या घालायच्या नसतात. तर दुसऱ्या हातात तुम्हाला 13 बांगड्या घालायच्या आहेत. बांगड्या भरताना बांगडी जर का टिचली असेल तर ती बांगडी तुम्हाला काढून टाकायची आहे. टिचलेली बांगडी चुकूनही हातात ठेवायची नाही. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला हातात भरायच्या नाही. त्याचप्रमाणे बांगड्या भरताना त्या काचेच्या असाव्यात. प्लास्टिकच्या बांगड्या नववधूने, सुवासीन महिलेने चुकूनही भरू नयेत. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला, या गोष्टींचं पालन करूनच आपल्याला
या बांगड्या भरायच्या आहेत। त्याचप्रमाणे जे शुभ रंग तुम्हाला सांगितले आहेत या शुभ रंगाची साडी तुम्ही आवर्जून संक्रांतीला घालू शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद सर्वांना। श्री स्वामी समर्थ।